आज आपण बनवत आहोत नाशिकचा फेमस नाशिकचा भाजक्या पोह्यांचा चिवडा। नाशिकचा चिवडा यासाठी आपण 1 किलो भाजके पोहे घेतलेले आहेत। आता आपण ते आधी स्वच्छ करून घेणार आहोत, म्हणजे गाळून घेणार आहोत। बारीक राळ, बारीक रेती आणि धूळ निघून जाते। 1 किलो पोह्यांच्या चिवड्यांसाठी आपण इथे 1 खोबऱ्याची वाटी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे 10-15 मिनिटं। आपण पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे जिरे घेत आहोत। हे 2 चमचे मी जिरे घेतलेले आहे। तसेच 2 चमचे बडीशेप पोहे खायच्या चमच्याने घेत आहे। त्यानंतर घेत आहे 2 चमचे धने। हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जास्त भाजायचं नाही, थोडंच भाजायचं, परंतु चांगले कडक गरम करून घ्यायचे। त्याची पेस्ट पावडर बनवायची। आम्ही कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये आपण हे जे काही पदार्थ धने, बडीशेप, जिरे घेतलेले आहेत आणि आता मी अर्धा चमचा ओवा देखील घेतलेला आहे। हे सर्व आपण थोडंसं भाजून घेऊया। जास्त भाजायचे नाही आहेत आपल्याला, फक्त गरम करून घ्यायचे आहेत चांगले। त्यामधला जो ओलावा आहे, आर्द्रता आहे, ती निघून गेली पाहिजे। याच्यासाठी आपण ते चांगले कडक करून घेतो आहोत। भाजून घेतलेले आहेत। हे आता आपण थंड होण्यासाठी ठेवलेले आहे। थंड झाले की आपण मिक्सर मधनं याची बारीक पावडर करून घेणार आहोत। भाजलेल्या पदार्थांची आता आपण ही पावडर करून घेतलेली आहे। चिवडा बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे 11 चमचे मीठ, नाशिकचा घरी बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे 10 चमचे, 8 चमचे हळद, 6 चमचे लाल तिखट, 5 चमचे आमचूर पावडर, 200 ग्रॅम डाळ्या, 250 ग्रॅम शेंगदाणे, 200 ग्रॅम पिठी साखर। त्यानंतर आपण जी वाटी खोबऱ्याची वाटी पाण्यात भिजत घातलेली होती 10 मिनिटे, तिचे असे आपण बारीक काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर वाटी 1.5 वाटी आपण घेतलेला आहे कढीपत्ता आणि ती मिक्सर मध्ये केलेली पावडर। तसंच आपण हा रामबंधू चिवडा मसाला घेतलेला आहे। आपण 1 पॅकेट आपण रामबंधू चिवडा मसाल्याचं घेतलेले आहे। हे आहे साधारणपणे 200 ग्रॅमचं पॅकेट, 100 ग्रॅमचं पॅकेट आहे ते। आपण हा भाजके पोहे आपण स्वच्छ करून घेतलेले आहे। आता आपण ते भाजून घेणार आहोत, म्हणजे त्यातला जो ओलसरपणा आहे तो ओलसरपणा निघून जाईल आणि ते कडक कुरकुरीत आपला चिवडा कुरकुरीत लागेल। भाजताना तो जाळायचा नाही, मंद गॅसवरती भाजायचा आहे। थोडा थोडा करून मी तो भाजून घेणार आहे आणि आपल्याला तो मंद गॅसवरती किंवा मध्ये मध्ये मीडियम गॅस करायचा, परत मंद गॅस करायचा, पण अगदी लाह्या लागू द्यायच्या नाही, जाळायचं नाही। मी त्यात आणखी पोहे टाकलेले आहे कढईत आणि या पद्धतीने आपण ते छानसे भाजून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण हे भाजके पोहे भाजून घेतलेले आहेत। यासाठी मला सिम गॅसवरती 5 ते 7 मिनिट लागलेले आहेत। कडक कुरकुरीत ते झालेले आहेत। आपण खाऊ शकतो। आता खाऊन बघू शकतो, म्हणजे आपल्याला कुरकुरीतपणाचा अंदाज येतो। आणि आता हे मी सर्व अशाच प्रकारे सर्व भाजके पोहे भाजून दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। मला आपण 2 मीडियम आकाराचे कांदे त्याचे लांब बारीक काप करून घेतलेले आहेत आणि आता हे आपण असे तळून घेतो आहोत। चांगले कुरकुरीत करायचे आहेत, गोल्डन फ्राय करायचे आहेत हे।
बघा चांगला गोल्डन झालेला आहे आपला कांदा. अजूनही आपण थोडासा होऊ देणार आहोत 2-3 सेकंद आणि नंतर आपण काढणार, एका ताटामध्ये काढून घेऊ. आपण हा कांदा आता काढून घेतलेला आहे, तो व्यवस्थित पसरवून ठेवायचा. हे सर्व पोहे आपण भाजून घेतलेले आहेत. आपण तळलेला कांदा असा थोडा पसरवून ठेवलेला आहे, जेणेकरून तो मोकळा मोकळा होईल आणि तो थंड होऊ द्यायचा आहे आणि कडक कुरकुरीत होईल. मी 2 वाट्या तेल तापत ठेवलेलं होतं, ते चांगलं तापलेलं आहे. त्याच्यात आता मी हे सर्व शेंगदाणे टाकून तळून घेते आहे. मंद गॅसवर तळायचे. तळलेले शेंगदाणे आता आपण काढून घेऊया आणि हे या चिवड्यावरती असे टाकून द्यायचे आहेत. या तेलामध्ये डाळ्या तळून घेणार आहोत. आपल्या ह्या डाळ्या तळून झालेल्या आहेत, त्या जास्तही लाल करायच्या नाहीत. सर्व डाळ्या आता आपण काढून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण तळतोय खोबरं. आपलं खोबरं तळून झालेलं आहे. हे खोबरं जास्त लाल करायचं नाही, नंतरही त्याला रंग चढतो. त्याची प्रोसिजर चालूच असते तळण्याची आतमध्ये, त्यामुळे जास्त लाल करू नका. यानंतर आपण कढीपत्ता टाकतोय. तो टाकताना अंगावरती तेल उडू शकतं, त्यामुळे तो काळजीपूर्वक टाका. बघा हा कुरकुरीत तळला गेलेला आहे, त्याचा आवाज तुमच्या लक्षात येत असेल. आता आपण हा कढीपत्ता काढून घेऊ. आता आपण हा जो तळून घेतलेला कांदा होता, हा आपण असा साईडने टाकून घेऊ. तो कडक कुरकुरीत झालेला आहे. काय करू आता आपण याच्यावरती हे जे आपण मसाले काढून घेतलेले होते, हे मसाले आपण त्या चिवड्यावरती टाकणार आहोत. थोडे पसरवून टाकायचे, एकाच ठिकाणी पडायला नको, नाही तर नंतर आपल्याला चोळताना तकलीफ होईल. लाल तिखट गेलेला आहे. आता ही आहे हळद पावडर आपण टाकत आहोत. हे आहे बडीशेप, धना पावडर, जिरे यांची पावडर करून घेतलेली होती आपण. ही आहे आमचूर पावडर. त्यानंतर पिठी साखर, हा आहे रामबंधू चिवडा मसाला. 100 ग्रॅम घेतलेला आहे आपण 1 किलो पोह्यांसाठी. तो आपण टाकून घेऊ. त्यानंतर हे आपला गेलं मीठ, याच्यामध्ये टाकतोय आपण मीठ. आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. तत्पूर्वी हे जे तापलेलं तेल आहे, हे तेल आपण त्याच्यावरती टाकून घेऊ. हे 2 वाट्या आपण आधी तेल घेतलेलं होतं, 2 मोठ्या वाट्या, ते संपूर्ण तेल आपल्याला लागणार आहे. पोहे जे आहेत ते तळून घेतलेले नव्हते, कारण तळले तर खूप तेलकट होतात आणि ते आरोग्याच्या दृष्टीने तेल घातक असतं, जास्त तेल असणं. आणि त्यामुळे आपण भाजून घेतलेलं होते पोहे. तर आपण त्याच्यावरती टाकतो आहोत हे कडक तेल. संपूर्ण मसाल्यांवरती वगैरे टाकायचं आहे. 2 वाट्या तेल याच्यासाठी लागणार आहे. जर वाटलं आपल्याला तर आणखी एखादी वाटी तेल आपण चिवड्यासाठी तापवून टाकणार आहोत. तापवून कडक करून टाकायचं.
आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ. साधारणपणे आतापर्यंत आपण 400 ग्रॅम तेल टाकलेलं आहे. त्या 400 ग्रॅम तेलामध्येच आपण सर्व वस्तू तळून घेतलेल्या होत्या. सर्व पदार्थ शेंगदाणे वगैरे सर्व तळून घेतलेलं आहे आणि तेच कडक तेल आपण याच्यासाठी वापरलेलं आहे. आता आपण हे हाताने चांगलं चोळून घेऊ. गरम आहे, हळूहळू चोळून घेऊ या पद्धतीने. तुम्ही बघू शकता की चिवड्याला किती छान कलर आलेला आहे आणि आपण परत तेल वापरलेलं नाही. जे 400 ग्रॅम 2 वाट्या मोठ्या तेल वापरलेलं होतं त्याच तेलामध्ये हा चिवडा अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा चिवडा तयार झालेला आहे. पुन्हा तेल टाकलेलं नाही आणि जे तळून चिवडा बनवतात त्यांच्यापेक्षाही खूप कुरकुरीत कमी तेलामध्ये हा चिवडा तयार झालेला आहे. हा चांगला हलवून घ्यायचा, चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा नाशिकचा सुप्रसिद्ध चिवडा तयार झालेला आहे.